व्हाय किल गांधी चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित झाला। राष्ट्रवादीचे खासदार अमोल कोल्हे नथुरामच्या भूमिकेत आहेत। कोल्हेंची भूमिका वादाच्या भोवऱ्यात अडकण्याची शक्यता आहे। व्हाय आय किल गांधी चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित झालेला आहे। राष्ट्रवादी काँग्रेसचे खासदार अमोल कोल्हे हे या चित्रपटात नथुरामच्या भूमिकेत आहेत। कोल्हेंची भूमिका वादाच्या भोवऱ्यात अडकण्याची शक्यता वर्तवण्यात येते। राष्ट्रवादी काँग्रेसचे खासदार अमोल कोल्हे या चित्रपटात आहेत आणि नथुरामच्या भूमिकेत आहेत। त्यामुळे कोल्हेंची ही भूमिका आहे ही वादाच्या भोवऱ्यात अडकण्याची शक्यता आहे। जब महात्मा गांधी अपनी प्रार्थना सभा में आणि याच महत्त्वाच्या बातमी संदर्भात आपण अधिक संवाद साधूया। विधान परिषदेमधील विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर आपल्यासोबत आहेत। प्रवीणजी, राष्ट्रवादीचे खासदार अमोल कोल्हे हे नथुरामच्या भूमिकेत असणार आहेत। कोल्हेंची ही जी भूमिका आहे ही वादाच्या भोवऱ्यात अडकण्याची शक्यता आहे। 100% त्यांची भूमिका वादाच्या भोवऱ्यात त्या ठिकाणी निश्चितच सापडेल। आता या संदर्भामध्ये एका बाजूनं कलाकाराला अभिव्यक्ती स्वातंत्र्य हे आपण जरी म्हणत असलो तरी आता अमोल कोल्हे हे एका पक्षाचे खासदार आहेत। तो पक्ष एक विचारधारा घेऊन चालत असतो आणि अशा वेळेला आमच्या प्रतिक्रियेपेक्षा या ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची प्रतिक्रिया त्या ठिकाणी अत्यंत महत्वाची आहे। आणि मी काँग्रेसचे नेते खासदार हुसेन दलवाई आणि अंकुश काकडे राष्ट्रवादीचे नेते या दोघांच्याही प्रतिक्रिया या ठिकाणी ऐकल्या आणि दोघांनी अत्यंत स्पष्टपणे हे चुकीचं आहे अशा प्रकारचं या भूमिकेवर आपलं मत व्यक्त करून अधोरेखित केलेलं आहे। कारण शेवटी अमोल कोल्हेने अनेकदा सांगितलं की मी त्या भूमिकेत शिरत असतो, जगत असतो आणि मग आता या भूमिकेच्या संदर्भात काय आपल्याला एका बाजूला सार्वजनिक जीवनामध्ये राजकारणामध्ये वेगळं असतं आणि कलाकार वेगळं हे जरी असलं तरी ते लोकप्रतिनिधी आणि पक्षीय कवच असल्या कारणानं सार्वजनिक क्षेत्रामध्ये निश्चितपणे त्यांना याचा जाब विचारावाच लागेल। आणि या ठिकाणी तमाशाच्या संदर्भात, कीर्तनाच्या संदर्भात म्हणजे आपल्या गोष्टीला समर्थन देत असताना कीर्तनाने महाराष्ट्र कुठे सुधारलाय, तमाशाने कुठे बिघडलाय आणि त्याच्यामुळे अशा प्रकारे आपल्या परंपरांना सुद्धा आपल्या व्यक्तिगत त्या भूमिकेच्यासाठी छेद देणं हे मला वाटतं अमोल कोल्हे सारख्यांना त्या ठिकाणी निश्चितपणे शोभणार नाहीये। कारण कलाकार छत्रपतींची भूमिका जगत असताना या जनतेनं छत्रपतींच्या पवित्र भूमीतल्या जनतेनं त्यांना डोक्यावर घेतलं होतं आणि जनता त्या ठिकाणी डोक्यावरही घेत असते, परंतु हे चुकलात तर त्या ठिकाणी डोक्यावरून खाली उतरवायला वेळ लागत नाही आणि मला वाटतं तशाच प्रकारच्या तीव्र प्रतिक्रिया या ठिकाणी तिथून येतील। आणि मला वाटतं कुणालाही शेवटी गांधीच्या बाबतीत वैचारिक मतभेद असू शकतात, वेगवेगळी मतं असू शकतात, विचारधारा असू शकतात, पण अशा प्रकारच्या त्या ठिकाणी जे सार्वजनिक क्षेत्रामध्ये आहेत। प्रवीण दरेकरजी, तुमचा मुद्दा लक्षात आलेला आहे। तुम्ही जी24 ताशी संवाद साधला त्याबद्दल धन्यवाद। आणि या बातमी संदर्भात खुद्द बोलण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे खासदार अमोल कोल्हे आपल्यासोबत आहेत। अमोलजी, खरं म्हणजे कलाकार वेगळा, भूमिका वेगळ्या असतात आणि काँग्रेस राष्ट्रवादीने नेहमीच नथुरामच्या विरोधात भूमिका घेतलेली आहे आणि असं असताना, अशी पार्श्वभूमी असताना व्हाय आय किल गांधीमध्ये तुम्ही नथुरामच्या भूमिकेत आहात। बरोबर। या सिनेमाचं चित्रीकरण मी सगळ्यांना एक सांगू इच्छितो की या सिनेमाचं चित्रीकरण हे 2017 साली झालेलं। जेव्हा मी कोणत्याही प्रकारे कुठेही लोकप्रतिनिधी म्हणून काम करत नव्हतो त्यावेळी हे चित्रीकरण झालेलं आहे आणि तो सिनेमा आत्ता प्रदर्शित होतोय। आणि व्यक्तिगत आयुष्यामध्ये, सार्वजनिक जीवनामध्ये कधीही मी नथुराम गोडसे याच्या उदात्तीकरणाविषयी किंवा महात्मा गांधीजींच्या हत्येविषयी कधीही समर्थन केलेलं नाही। त्यामुळे मला वाटतं कलाकार म्हणून ही गोष्ट नक्कीच वेगळी आहे आणि विचार अशा भूमिका समोर येतात की ज्यामध्ये विचारधारा पटत नसली तरी एक आव्हानात्मक भूमिका आपण म्हणून ती भूमिका करतो आणि त्या दृष्टीनं मला वाटतं याकडे पाहावं। एक कलाकार म्हणून असणारी गोष्ट ही नक्कीच वेगळी आहे आणि राजकीय भूमिका वेगळी आणि विचारधारा पटत नसताना सुद्धा काही भूमिका आपण करतो, तशापैकी ही एक भूमिका आहे। आणि जी भूमिकाच मी मुळात 2017 साली केली, तो चित्रपट आता प्रदर्शित होतोय, तर या
भूमिका करण्यापासून ते प्रदर्शनापर्यंत यामध्ये कलाकाराचं याच्यामध्ये कुठेच कॉन्ट्रीब्युशन नसतं. भूमिका केली ती 17 साली केली आणि या दोन्हीची गल्लत होऊ नये अशी माझी अपेक्षा आहे. अमोलजी, तुम्ही म्हणतात तो मुद्दा अगदी बरोबर आहे की कलाकार आणि विचारधारा हे वेगवेगळ्या गोष्टी आहेत आणि 2017 साली तुम्ही ते सगळं भूमिका स्वीकारली होती आणि त्याचं शूटिंग झालं होतं. बरोबर. राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये असतानाच तुम्हाला जर अशी या भूमिकेची ऑफर आली असती तर तुम्ही ती स्वीकारली असती का? तो चित्रपट स्वीकारला असता का? तर या सगळ्या गोष्टींवर बोलण्यात काही तथ्य नाहीये. मी जी वस्तुस्थिती आहे ती फक्त तुमच्यासमोर मांडली. हा. 2017 साली मी हा सिनेमा केला तेव्हा मी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातही नव्हतो. तेव्हा मी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून लोकसभेची निवडणूकही लढवली नव्हती आणि तेव्हा मी शिरूर लोकसभा मतदारसंघाचं प्रतिनिधित्वही करत नव्हतो. तेव्हा जर असं असतं तर तसं असतं तर या सगळ्या मला वाटतं तर्कशास्त्राला काही अर्थ नाहीये. उलट संबंधित विचारधारेचा मी पुरस्कार करतो का, मला वाटतं हा जास्त महत्वाचा विषय आहे आणि त्याचा पुरस्कार मी कधीही केल्याचं मला वाटतं. अमोलजी, एक महत्वाचा मुद्दा आहे, महत्वाचा प्रश्न आहे की कलाकार हाडाचा कलाकार असतो आणि एखादी भूमिका तो अगदी जिवंतपणे ती साकारत असतो, त्यासाठी अभ्यास करतो. आणि मग नथुरामचं हे कॅरेक्टर साकारताना तुम्हाला असं आपल्या विचारधारेशी विसंगत असं काही वाटलं नाही का? नाही, हे बघा, यामध्ये काही गोष्टी अशा असतात. आता एखादा अभिनेता जेव्हा निगेटिव्ह भूमिका साकारतो आणि पडद्यावर तो अभिनेता म्हणजे समजा काही खून करत डॉक्टर अमोल कोल्हे, माझा आवाज पोहोचतोय तुमच्यापर्यंत? एक रोल आहे, ही एक भूमिका आपल्याला साकारायची. या भूमिकेतले साधारणतः हे टप्पे आहेत आणि हे टप्पे मला या पद्धतीने साकारता येतात. इतक्या शांतपणे मी खरं तर त्या भूमिकेकडे पाहिलं होतं. कारण त्रयस्थपणे ज्यावेळी छत्रपती शिवाजी महाराज किंवा छत्रपती संभाजी महाराजांची भूमिका साकारायची असते तेव्हा तुम्ही माझा प्रत्येक इंटरव्ह्यू. डॉक्टर अमोल कोल्हे, एक अत्यंत महत्वाचा आणि शेवटचा प्रश्न आहे की या चित्रपटाच्या निमित्तानं तुम्ही नथुरामच्या सगळ्या व्यक्तिरेखेचा अभ्यास केला असेल आणि तुम्हाला आता हा चित्रपट आता प्रदर्शित होतोय, तुम्हाला कसं वाटलं? नथुराम कसा वाटला तुम्हाला? मी 2017ला ती भूमिका केली, त्यामुळे आता मी जेव्हा चित्रपट पाहिन 30 तारखेला त्यानंतर मला त्याच्यावर भाष्य करता येईल. नाही, पण तुम्ही या व्यक्तिरेखेसाठी अभ्यास केला ना, तर ती नथुराम तुम्हाला कसा वाटला? सर, 2017ला मी ही व्यक्तिरेखा केल्यानंतर त्यानंतर मी छत्रपती संभाजी महाराजांची व्यक्तिरेखा केली. त्यामुळे मला काय म्हणतो आपण स्मरणामध्ये ताजी जर व्यक्तिरेखा कुठली असते ती संभाजी महाराजांची आहे. डॉक्टर अमोल कोल्हे, तुम्ही सविस्तरपणे झी24 ताशी संवाद साधलात, त्याबद्दल धन्यवाद. राष्ट्रवादी काँग्रेसचे खासदार अमोल कोल्हे या चित्रपटात नथुरामच्या भूमिकेत आहेत, त्यामुळे कोल्हेंची भूमिका ही वादाच्या भोवऱ्यात अडकण्याची शक्यता आहे. अमोल कोल्हेंच्या भूमिकेवर विरोधकांची टीका होते, कारण अमोल कोल्हे हे नथुरामच्या भूमिकेत आहेत आणि त्यांचं स्पष्टीकरण असं आहे की 2017 साली हा चित्रपट मी स्वीकारला होता. व्हाय आय किल गांधी या चित्रपटाच्या मध्ये नथुरामच्या भूमिकेत अमोल कोल्हे असणार आहेत. और जिस प्रकार एक हारा हुआ जुआरी दांव पर दांव लगाता चला जाता है, उसी छत्रपतींचा विचार म्हणजे